आणि आता धक्कादायक बातमी विरारमधून आहे। विरारमध्ये प्रसूती दरम्यान बाळ 2.5 ते 3 फुटावरून थेट जमिनीवर पडल्याची घटना घडलेली आहे। विरारमधील एका रुग्णालयात हा प्रकार घडलेला आहे। गर्भवती महिला बुधवारी प्रसूतीसाठी या रुग्णालयामध्ये दाखल झाली होती आणि त्यावेळी तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचं सांगितलं। मात्र रुग्णालय प्रशासनानं तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केलाय। याच दरम्यान महिलेच्या गर्भाशयातून महिला उभी असताना नवजात बालक थेट 2.5 ते 3 फूट उंचीवरून जमिनीवर पडलं। या अपघातामध्ये बालक गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं ठाणे येथील NICU मध्ये दाखल करण्यात आलेले। या प्रकरणी पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला असून प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। बेबी बाहेर पण येत होता। डॉक्टरांना सांगितलेलं बेबी बाहेर येतं बेबी बाहेर येते बोलत होती, तरी पण मला उभं केलं आणि बेबी खाली पडलं। सांगते सिस्टरना पण सांगते का मला पेन होते, मला बाल बाहेर येते, तरी हे लोक लक्ष देत नाही, डॉक्टर चेकअपला येत नाही, फक्त सांगतात धीर दे। तिला जेव्हा डिलिव्हरीला आतमध्ये घेऊन जात आहे ती सांगते का बाल एकदम खालती येते, तिला व्हीलचेअर नाही, स्ट्रेचर नाही, काही नाही। बाल शेवटी दरवाजा मध्ये पडलं आणि तिचे असे पाय बनतायत। तुम्ही बाळ खाली पडलं आणि तिचे असे पाय बनतायत का? म्हणजे हे नको अजून काय व्हायला। डॉक्टर्स आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विरारमध्ये एका नवजात बालकाचा अपघात झाल्याची घटना घडलेली आहे। मी सध्या त्याच रुग्णालयाबाहेर आहे। आपण हेच रुग्णालय पाहतोय, हे डॉक्टर जोगळेकर रुग्णालय आहे आणि कालच या हॉस्पिटलमध्ये एक गर्भवती जी महिला आहे, 7 महिन्यांची जी गर्भवती महिला होती, ही उपचारासाठी या ठिकाणी आली होती आणि याच दरम्यान इथं तिच्या पोटामध्ये प्रसूती जाणवू लागल्या, पोटात दुखू लागलं। त्यामुळे तिनं हा संपूर्ण प्रकार जो आहे हा डॉक्टरांना सांगितलं, नर्सेसला सांगितला, पोटातून काहीतरी बाहेर येतंय हा प्रकार नर्सेसला सांगितलं, मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं आणि याच दरम्यान जो तिच्या पोटातून 2.5 ते 3 फुटावरून जे बाळ जे आहे हे जमिनीवर पडलं आणि या संपूर्ण घटनेमध्ये बाळाला दुखापत झालेली आहे। बाळाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि या बाळावरती सध्या ठाणे येथील NICU सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या संपूर्ण घटनेनंतर इथल्या हॉस्पिटल प्रशासनाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप जो आहे हा पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे। सध्या इथल्या डॉक्टरांशी आम्ही बातचीत करायचा प्रयत्न केला, त्यांची बाजू ऐकून घ्यायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यावरती बोलण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे डॉक्टरांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। त्यामुळे विरारमध्ये या घडलेल्या प्रकारानंतर वैद्यकीय विभाग या हॉस्पिटलवरती काय कारवाई करतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। कॅमेरा पर्सन अमित सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार।